फॉर्म्युला फॉर सॉल्विंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला जो तयार होतो तो कसा तयार करायचा आहे तो डिटेलमध्ये बघितला, आता शॉर्टमध्ये बघूया. सो स्टँडर्ड इक्वेशन आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. तर एक्स स्क्वेअरच्या आधी कुठलंही कोइफिशियंट नको आहे, म्हणून एने आपण काय केलं, डिवाइड केलं. एने डिवाइड केल्यानंतर ax स्क्वेअर अपॉन ए, bx अपॉन ए, c अपॉन ए इज इक्वल टू 0 अपॉन ए. देन a गेट प्लस b अपॉन ए प्लस c अपॉन ए आणि हे आलं 0. ही एक इक्वेशन आली. ही इक्वेशन आल्यानंतर ह्या फर्स्ट 2 पॉइंट्सला इथं k ऍड करून, ही कुठली मेथड आहे, कंप्लीट स्क्वेअर मेथड. कोणती मेथड आहे, तर त्या कंप्लीट स्क्वेअर मेथडने आपण पुढची मेथड सॉल्व्ह करायची आहे. तर प्लस के घेतलं, त्याला एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअरने कम्पेअर केलं, हे एक्सपांड केलं, एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. एक्स स्क्वेअर डझंट मॅटर. ह्या दोघांना कम्पेअर केलं, 2ax प्लस बी अपॉन ए. एक्स एक्स गेट कॅन्सल, 2a इक्वल टू बी अपॉन ए. इथं लिटल बिट कन्फ्युजन होतं, पण ते ह्याला एला विसरून जायचं. ही किंमत आपल्याला पुढे येणारे कामा, फक्त 2ला आपण डिनॉमिनेटरला जाऊ दिलं. के इक्वल टू काय आहे, ह्या एचा स्क्वेअर येतो आणि ते काय आलं, बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर, बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर. आता एकदा आपल्याला इक्वेशन नंबर 2 मध्ये एकदा ऍड करायचं आणि सबट्रॅक्ट करायचं. तर बघा, एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एकदा आपण ऍड केलंय, एकदा सबट्रॅक्ट केलंय. काय, बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर, हे ऍड, हे सबट्रॅक्ट आणि बाकी ॲज इट इज. कंप्लीट स्क्वेअर मेथडच्या अकॉर्डिंगली एक्स स्क्वेअरचं एक्स येतं, प्लसचं प्लस, बी स्क्वेअरचं रूट जो येतो बी आणि 4चं 2 आणि हे जे ए स्क्वेअर आहे याचं स्क्वेअर रूट ए आलंय आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटचं स्क्वेअर लिहिलंय. मायनस ॲज इट इज प्लस सी अपॉन ए. डिनॉमिनेटर सेम नाही आहे, तर सेम करण्यासाठी 4a अपॉन 4a ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. तर आपण जर बघितलं तर हे आलं आता 4ac आणि a इंटू 4a 4a स्क्वेअर. मग काय केलं आपण, राईट हँड साईडला हे दोघं इक्वेशन सेंड केल्या, पाठवल्या आणि त्यानंतर बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर मायनस, हे जे मायनस होतं हे प्लस झालं, हे प्लस हे मायनस झालं. मग हे मायनस झाल्यानंतर आपण काय केलं की दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण एक साथ लिहिलंय. टेकिंग स्क्वेअर रूट घेतल्यावर हे जे आहे हे प्लस मायनस एक साथ येईल आणि हे रूट मध्ये आलं आणि 4चं काय आलं 2a स्क्वेअरचा a. हे प्लस बी अपॉन 2a जे आहे ते राईट हँड साईडला पाठवलं, मायनस बी अपॉन 2a प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग एकदा प्लसमध्ये सॉल्व्ह केलं जातं, एकदा मायनसमध्ये सॉल्व्ह केलं जातं आणि हा फॉर्म्युला भरपूर वेळेस कामा येतो.